मराठी भाषेवर अपार प्रेम करणाऱ्या विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्याविषयी आपण आज या व्हिडिओद्वारे थोडीशी माहिती जाणून घेऊया। विष्णू शास्त्रींचा जन्म पुण्यात झाला। त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील पावस हे होय। 1865 मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली। शास्त्रींचे उच्च शिक्षण डेक्कन कॉलेजमधून झाले। त्यांनी इंग्रजीचा खूप अभ्यास केला होता, तसेच संस्कृत ग्रंथांचे अध्ययन केले होते। भारतीयांचा इतिहास त्यांनी अभ्यासला होता। 1872 साली ते उत्तम मार्काने BA परीक्षा उत्तीर्ण झाले। नोकरी न करता आयुष्यभर वाचन, चिंतन, मनन करून ग्रंथलेखन करावे व ज्ञानाचा प्रसार करावा असे त्यांना वाटत होते। वडील कृष्णशास्त्री हे शाला पत्रकाचे संपादक होते, त्यामुळे त्या पत्रकात ते आपले विचार मांडू लागले। रासेलस नावाची एक इंग्रजी कादंबरी होती, तिचे उत्तम मराठीत भाषांतर करून ते छापण्याचे काम वडिलांनी विष्णू शास्त्रींवर सोपवले। त्यांनी त्या कादंबरीचे सखोल वाचन करून त्याचे उत्तम मराठीत भाषांतर केले। 1873 मध्ये त्यांनी पुणा हायस्कूलमध्ये शिक्षकाचे काम सुरू केले, परंतु त्यांचा पिंड नोकरीचा नव्हताच। शिक्षण खात्यातील त्रासाला कंटाळून त्यांनी ती नोकरी सोडून दिली। काही दिवसांनी शाला पत्रक हेही बंद केले। विष्णू शास्त्रींनी निबंधमाला नावाचे नियतकालिक सुरू केले व यातून त्यांना आपले विचार प्रगट करता येऊ लागले। मराठी भाषेवर त्यांचे प्रेम होते। इंग्रजांचे वागणे त्यांनी जाणलेले होते, त्यामुळे भारतातील काही लोकांना वाटत होते की इंग्रजांना देवानेच भारतात पाठवले असून त्यामुळे भारताची प्रगती होऊ शकेल। विष्णू शास्त्रींनी आपल्या निबंधातून लोकांचे हे विचार योग्य असले तरी ते परिपूर्ण नाहीत असा विचार मांडला। भारतीय परंपरेचे, संस्कृतीचे श्रेष्ठत्व वर्णन केले। त्यांच्या विचारातून भारतीयांचा स्वाभिमान जागृत झाला। सातत्याने निबंध लिहून समाजाला जागे केल्यामुळे त्यांचे निबंध आदर्श मानले गेले। 1878 मध्ये विष्णू शास्त्रींची टिळक आणि आगरकरांची भेट झाली। देशाबद्दल आत्यंतिक प्रेम असणाऱ्या तिघांना अनेक गोष्टीचे चिंतन करता आले। तिघांनी मिळून मुलांना राष्ट्रीय शिक्षण मिळावे या हेतूने न्यू इंग्लिश स्कूलची शाळा काढली। या शाळेचा वेल सातत्याने वाढत गेला। विष्णू शास्त्रींनी किताबखाना नावाची शाळा काढली। महाराष्ट्रातील लोक जागृत झाले। महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित झाली। शास्त्रींच्या परखड विचारामुळे इतर धर्मीय लोकांना भीती वाटू लागली। मराठी भाषेवर त्यांचे अपार उपकार झाले। मराठी भाषा समृद्ध केली आणि देशाची संस्कृती किती महान आहे हे समाजाला पटवून दिले। वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी त्यांची जीवनज्योत मालवली। अल्पायुषी ठरलेल्या विष्णू शास्त्रींचे निधन म्हणजे महाराष्ट्रातील समाज सुधारणेच्या प्रक्रियेला लागलेला लगामच ठरला, असे न्यायमूर्ती रानडे यांनी स्पष्ट केले। तर मग मित्रांनो, आम्ही व्हिडिओद्वारे दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या राजवर्धन इन्फो या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।